नमस्कार मित्रो, महाराष्ट्र शासन तसेच महावितरण कंपनीद्वारे नवीन पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे। तर याचा ऑनलाइन अर्ज नक्की कसा करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आपण शेतकरी असा आपल्याला सौर कृषी पंप हवा असेल किंवा अन्य शासकीय योजनांची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ई ग्रामपंचायत चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी खालील सबस्क्राइब बटन प्रेस करून ठेवा, तसेच बेल आयकॉनला भी क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला गुगल वरती सर्च करायचं आहे mahadiscom.in। पाहू शकता ही वेबसाईट आहे mahadiscom.in। या वेबसाईट वरती यावरती आल्यानंतर आपल्याला पहा इथे नोटिफिकेशन क्लोज करा आणि इथून लँग्वेज आहे इंग्लिश, इथून तुम्ही मराठी करून घ्यायची आहे। पहा मराठी वरती क्लिक करा, म्हणजे आपली लँग्वेज ही मराठी होऊन जाईल। त्यानंतर इथे पहा ग्राहक नावाचा ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खालती यायचं आहे। खालती आल्यानंतर पहा इथे आपल्याला पाहू शकता अक्षय ऊर्जा पोर्टल नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यानंतर अक्षय ऊर्जा पोर्टल इथे पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप हा ऑप्शन तुम्हाला दिसून येईल। या ऑप्शन वरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर पहा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हे पेज तुम्हाला दिसून येईल। यामध्ये आता आपल्याला कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे। यासाठी पहा इथे पहा लाभार्थी सुविधा नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। इथे पहा अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला सौर कृषी पंपाची अधिकची माहिती म्हणजे पहा योजनेची संपूर्ण माहिती पाहिजे असेल फुल डिटेल्सचा व्हिडिओ बनवण्यात येईल, पण कमेंट करा। हा व्हिडिओ फक्त ऑनलाइन अर्ज कसा करायचा या संदर्भातील आहे। तर पहा लाभार्थी सुविधा अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करा। आता जर तुर्तास वेबसाईट मध्ये एरर असेल किंवा अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केला तर पर्याय ओपन होत नसेल तर पुढील स्टेप आता मी तुम्हाला दाखवत आहे, त्या पद्धतीने ओपन झाल्यानंतर आपण अर्ज करायचा आहे। यानंतर पहा पुढील ऑप्शन येणार आहे अशा प्रकारचा। यामध्ये आपल्याला पहा अर्ज प्रकार मध्ये सिलेक्ट करायचा आहे जनरल, जी काही तुमची कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा। सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती, SC ST जी काही वर्गवारी आहे ती सिलेक्ट करा। त्यानंतर योजनेचे नाव इथे मागेल त्याला सौर कृषी पंप येऊन जाईल। इथे पहा अर्जदाराचे नाव ठळक अक्षरात ओळखपत्राप्रमाणे लिहायचे आहे, उदाहरणार्थ आधार कार्ड प्रमाणे। यामध्ये अर्जदाराचे नाव, अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव किंवा अर्जदाराचे आडनाव हे इंग्लिश मध्ये लिहायचं आहे। या कॉलम मध्ये आपल्याला हे नाव समाविष्ट करायचं आहे। अशा पद्धतीने अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव लिहून घ्या। यानंतर पहा आधार क्रमांक इथे तपशील नोंदवायचा आहे। त्यानंतर पहा मोबाईल क्रमांक आपला इथे नोंदवायचा आहे। ईमेल ID तुमचा असल्यास तो इथे नमूद करा। त्यानंतर पहा ज्या शेतामध्ये सौर कृषी पंप स्थापित करावयाचा आहे तेथील पत्ता 7/12च्या उतार्याप्रमाणे आपल्याला नमूद करायचा आहे। उदाहरणार्थ पहा सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक, आपला गट क्रमांक इथे 7/12चा लिहायचा आहे। त्यानंतर आपला जिल्हा इथून सिलेक्ट करा, तालुका, गावचे नाव, त्यानंतर पिनकोड इथे टाइप करा। शेतीचा प्रकार स्वतःची की सामायिक, आता स्वतःची असेल तर आपल्याला ना हरकत दाखल्याची गरज नाही। जर सामायिक असेल तर ना हरकत दाखला 200 रुपयाच्या स्टॅम्पवरती अपलोड करावा लागतो, ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो। त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ इथे पहा एकर मध्ये टाकायचं आहे। 10 एकर असेल 10 एकर, 5 एकर असेल 5 एकर, अशा पद्धतीने क्षेत्रफळाचा तपशील आपण या कॉलम मध्ये आपल्याला भरायचा आहे। यानंतर पहा अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण आपल्याला नमूद करायचं आहे। घर क्रमांक, पोस्ट ऑफिस जे काही आहे ते इथे सिलेक्ट करा। जिल्हा तुमचा, तालुका, गावचे नाव, त्यानंतर पिनकोड आणि इथे मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे नमूद करायचा आहे। त्यानंतर पहा जलस्रोत प्रकार, इथे जलस्रोत प्रकार मध्ये विहीर, कूपनलिका, कालवा, नदी, नाला असे प्रकार आहेत। तुमच्या 7 माऱ्यामध्ये कोणता प्रकार आहे, उदाहरणार्थ नाला किंवा विहीर, बोरवेल, जो काही ऑप्शन आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे। फुटामध्ये खोली, आता विहिरीची खोली किती आहे 150 फूट, तशी नदीची खोली किती फूट असू शकते 10 फूट, 15 फूट, नाल्याची किती असेल, बोरवेलची किती असेल, बोरवेलसाठी जर इथे ऑप्शन असेल तर तो भरू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला जलस्रोतचा प्रकार निवडायचा आहे।
यानंतर आपल्याला घोषणापत्र इथे वाचून घ्या, संपूर्ण बाबी इथे तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात ती तारीख इथे येऊन जाईल। घोषणापत्राच्या इथे सर्वे नंबर तुमचा जो काही आहे तो येऊन जाईल। त्यानंतर इथे डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे। डिक्लेरेशनला क्लिक केल्यानंतर लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र टिक मार्क होऊन जाईल। यानंतर पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा। आता मागेल त्याला सौर कृषी पंप मध्ये आता कागदपत्र अपलोड करायचे आहेत। कागदपत्र अपलोड 500 KB पर्यंत मर्यादा असणार आहे आणि तुम्ही PDF फाईल अपलोड करू शकता। इथे पहा, पहिला पर्याय आहे 7/12 कंसात विहीर, कूपनलिका शेतात असल्यास 7/12 उतार्यावर नोंद आवश्यक आहे। आता 7/12 वरती विहीर किंवा कूपनलिका किंवा नदी नोंद कसे करायचं तर तुम्हाला पीक पाहणी ॲपच्या द्वारे करू शकता। आता पीक पाहणी जर केला नसाल तर करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ देतोय किंवा आय बटन चेक करा, त्याद्वारे तुम्हाला अजलसिंचित साधने किंवा नदी, अजलसिंचित साधने पर्याय आपण सिलेक्ट करतो, तिथे नदी, विहीर जो काही ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर पहा, एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयाच्या मुद्रांकासह असं तुम्हाला अपलोड करावं लागेल। आता 7/12 जर जॉईंट असेल तर इथे चूज फाईल करा आणि फाईल अपलोड करायची आहे। 7/12 प्रमाणपत्र किंवा इतर भोगवाटदारांचे संमतीपत्र असं PDF मर्ज करून अपलोड करा। त्यानंतर आधार कार्ड प्रत इथे आपली अपलोड करायची आहे। त्यानंतर पहा, इतर कागदपत्र आहे ती तुम्हाला लागू असल्यास, आता पहा, पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला। आता तुम्ही नदीचा वापर करत असाल तर त्या खात्याचा आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र इथून अपलोड करावं लागणार आहे। शेत जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत दाखले, म्हणजे शेत जमिनीवर विहीर आणि पाण्याचा पंप जर तुम्ही सामायिक वापरत असाल तर त्यांचं सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र। त्यानंतर अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये आपण फॉर्म किंवा इतर मागासवर्ग मध्ये भरत असाल तर जातीचे प्रमाणपत्र इथून अपलोड करायचे आहे। अपलोड झाल्यानंतर युअर फाईल हॅज बीन अपलोडेडचा मेसेज येऊन जाईल। इथे तुम्हाला अर्ज सादर करा या पर्यायावरती आता आपल्याला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक करा, यानंतर तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज येऊन जाईल। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी आपला अर्ज क्रमांक MT किंवा जे काही ऑप्शन असेल त्याद्वारे तुमचा अर्ज क्रमांक येईल। दिनांक 9 सप्टेंबर 2024 ज्या दिवशी फॉर्म भराल त्या दिवशी येऊन जाईल। प्राप्त झाला आहे, निकष व अटीनुसार आपल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येत आहे, धन्यवाद महावितरण। आता हा फॉर्म महावितरणद्वारे भरत आहोत। त्यानंतर पुढील ऑप्शन काय येणार आहे पहा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज नमुना, यामध्ये पहा, पारेषण विहिरीत सौर कृषी पंपासाठी आपला A1 फॉर्म यशस्वीरित्या प्रविष्ट झाला आहे। कृपया भविष्यातील संदर्भ हेतूसाठी खालील दिलेल्या तुमचा लाभार्थी क्रमांक नोंद करून ठेवा। त्याचा स्क्रीनशॉट मारा किंवा त्याची प्रिंट ऑप्शन आहे, प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लाभार्थी क्रमांक, लाभार्थ्याचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, अर्ज दिनांक असा मेसेज तुम्हाला दिसून येईल पोहोच पावती म्हणून, याची प्रिंट तुम्ही मारून ठेवा। त्यानंतर पहा, आता आपल्याला भरणा करायचा आहे पेमेंटसाठी। आता तुम्हाला येथे 10% किंवा 5% रक्कम भरायची आहे। ओपनसाठी 10%, तर इतर वर्गवारीसाठी 5% असणार, त्याप्रमाणे तुम्हाला भरायचं आहे। पेमेंट वरती क्लिक करून पुढील ऑप्शन तुमची संपूर्ण डिटेल्स ओपन होईल। इथे देय रक्कम तुमच्यासाठी आलेली आहे, उदाहरणार्थ 22,970 रुपये। इथे तुम्हाला डिक्लेरेशनला पुन्हा एकदा टिक मार्क करायचे आहे, स्वयं घोषणापत्राला आणि भरणा करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यानंतर पुढील स्टेप असणार आहे, तुमच्या सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर या पर्यायावरती आल्यानंतर लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधायचं आहे। पारेषण विहिरी सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज स्थिती पाहण्यासाठी इथे आपल्याला क्लिक करून शोधता येतं। अशा प्रकारे मित्रो, मागेल त्याला सौर कृषी पंप महावितरणद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। आता तुर्तास लाभार्थी सुविधामध्ये गेल्यानंतर अर्ज करा पर्यायावरती क्लिक केल्यानंतर फॉर्म भरले जात नाही आहेत, सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो, अजून टॅब ओपन केलेला नसेल, पण अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून डेमो फॉर्म भरून दाखवलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहेच, परंतु जर आपल्याला या योजनेची परिपूर्ण माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सौर कृषी पंप महावितरण फुल व्हिडिओ अशी कमेंट करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दलच्या अटी शर्ती पात्रतेचा व्हिडिओ सुद्धा करण्यात येईल।